10 मे 1857 एक तारीख ज्याने भारताच्या इतिहासाची दिशा बदलली. मेरठच्या छावणीत भारतीय सिपाह्यांनी ब्रिटिशांविरुद्ध पहिला मोठा बंड केला. त्यांनी तुरुंग फोडला, स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या आणि दिल्लीकडे कूच केले. का झाला हा बंड? ब्रिटिशांनी नवी एनफील्ड रायफल दिली. त्याच्या कारतुसांवर गाय आणि डुकराच्या चरबीचा लेप असल्याची बातमी पसरली. सिपायांना ते तोंडाने फाडावे लागत होते. हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठीही हा त्यांच्या धर्मावर थेट आघात होता. याशिवाय सिपाह्यांना अपमान, कमी पगार आणि वाईट वागणूक यांचा सतत अनुभव येत होता. हे सगळं एकत्र झालं आणि क्रांतीची आग पेटली. मंगळ पांडे यांनी 29 मार्च 1857 बॅरकपूरमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ला करून क्रांतीची पहिली ठिणगी पेटवली. त्यांना फाशी देण्यात आली. 10 मे नंतर ही क्रांती वेगाने पसरली. राणी लक्ष्मीबाई झाशीत शेवटपर्यंत लढल्या. मुलाला पाठीवर बांधून त्यांनी घोड्यावरून युद्ध केलं. तात्या टोपे यांनी गनिमी काव्याने ब्रिटिशांना हैराण केलं. नानासाहेबांनी कानपूरमध्ये नेतृत्व दिलं. कुंवरसिंह तब्बल 80 वर्षांच्या वयात बिहारमध्ये तलवार घेऊन लढले. दिल्लीत सिपाह्यांनी बहादूर शाह जफर यांना भारताचा सम्राट घोषित केलं. ही क्रांती 1857 ते 58 मध्ये दडपली गेली. हजारो भारतीय शहीद झाले. पण या बंडाने एक गोष्ट सिद्ध केली: भारतीय गुलामी कायमची सहन करणार नाहीत. 10 मे 1857 हा दिवस फक्त बंडाचा नव्हता, तर भारतात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित झाल्याचा दिवस होता. जर तुम्हालाही 1857च्या खऱ्या वीरांबद्दल अभिमान वाटत असेल, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये अभिमानाने लिहा, जय हिंद.